नमस्कार. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी पर्वातून प्रवास करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील माझ्या सर्व बांधवांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण इथे संविधानाचा विजयोत्सव साजरा करत आहोत. ज्या संविधानाने एका सामान्य माणसाला राजा बनवण्याचा अधिकार दिला, त्या संविधानाला नमन करून मी वैभव अवधूत आजच्या या मंगलदिनी लोकशाहीच्या एका विदारक रस्त्यावर प्रकाश टाकणारा विषय मांडत आहे. आणि विषय आहे भारतातल्या निवडणुका, वरून कीर्तन आणि आतून तमाशा. मित्रहो, आपण म्हणतो की भारत हा लोकशाहीचा उत्सव साजरा करणारा देश आहे. पण गेल्या काही वर्षातल्या निवडणुका आणि त्यानंतरचं राजकारण पाहिलं की प्रश्न पडतो, हा खरंच लोकशाहीचा उत्सव आहे का, की सत्तेचा बाजार मांडलाय? आज 26 जानेवारीच्या निमित्ताने जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा चित्र काय दिसतं? एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, देश विश्वगुरू बनवण्याची स्वप्न बघतोय, पण दुसरीकडे आपल्याच देशातल्या राजकारणाचा स्तर मात्र रसातळाला चाललाय. आपण संविधानाचा विजयोत्सव साजरा करत आहोत, पण आज मला पडलेला प्रश्न हा आहे की ज्या लोकशाहीचा आपण उत्सव साजरा करतोय त्या लोकशाहीची सध्याची अवस्था काय आहे? म्हणूनच आज मी विषय मांडतोय, भारतातल्या निवडणुका, वरून कीर्तन आणि आतून तमाशा. मित्रहो, कीर्तन आणि तमाशा हे महाराष्ट्रातल्या मातीतले दोन महत्त्वाचे कला प्रकार. कीर्तनातून समाज प्रबोधन होतं तर तमाशातून मनोरंजन. पण दुर्दैवाने आजच्या भारतीय राजकारणात या दोन्हींचा एक विचित्र खिचडी झालेली दिसते. पहिला भाग म्हणजे वरून कीर्तन. निवडणुका जाहीर झाल्या की आपल्या राजकारण्यांच्या अंगात अचानक संत तुकाराम किंवा संत ज्ञानेश्वरांचा संचार होतो. हे लोक इतके नम्र होतात की यांच्यासारखं सज्जन माणूस जगात कुठेही नाही असं आपल्याला वाटू लागतं. त्यांची भाषणं ऐका, विकासाच्या गप्पा ऐका, संविधानाची शपथ आणि काय तो गरिबांचा कळवळा, हे सगळं ऐकताना वाटतं की हे राजकारणाचं भाषण नाहीये तर एखाद्या मठातलं कीर्तनच चालू आहे. आम्ही हे करू, आम्ही ते देऊ, आमचीच विचारधारा श्रेष्ठ, हे सगळं म्हणजे वरून कीर्तन. पण निकाल लागला की सुरू होतो आतून तमाशा. मतमोजणी संपते आणि मग जे घडतं ते पाहून लोकशाहीलाही लाज वाटेल. मते मागताना जी तत्व, जी आयडिओलॉजी यांनी सांगितलेली असते ती खुंटीला टांगली जातात. काल एकमेकांवर चिखलफेक करणारे हे नेते आज सत्तेसाठी गळ्यात गळे घालून फिरताना दिसतात. ज्यांच्या विरोधात आपण मतदान केलं तेच लोक आपल्याला मताचा सौदा करून सत्तेत बसताना दिसतात. रातोरात पक्ष बदलणे, आमदारांना हॉटेलमध्ये डांबून ठेवणे, रिसॉर्ट पॉलिटिक्स करणे, हा काय प्रकार आहे? हा जनतेच्या जनादेशाचा अपमान नाहीये का? मित्रहो, कीर्तनात जशी टाळ मृदुंगाची जुगलबंदी असते तशी तिथे खोक्यांची आणि खुर्चीची जुगलबंदी चालते. संविधानाने दिलेला रोगप्रतिनिधी हा शब्द जाऊन तिथे विकाऊ भावले हा शब्द येतो, तेव्हा हा लोकशाहीचा तमाशा बनतो. म्हणून म्हणावंसं वाटतं, पांढऱ्या कपड्यातले डाग आता लपून राहिले नाहीत. सत्तेसाठी इथे कुणी कुणाचे सगळे राहिले नाहीत. तत्वांच्या गप्पा मारणारे जेव्हा लिलावात उभे असतात तेव्हा कळतं हे लोकशाहीचे रक्षक आता रक्षक राहिले नाहीत. तुम्हाला आठवतंय, जेव्हा राज्यात सत्ता संघर्षाचा तमाशा चालू होता, आमदार इकडून तिकडे पळवले जात होते, हॉटेल्समध्ये पार्ट्या झाडत होते, तेव्हा माझ्या महाराष्ट्रात काय घडत होतं? जेव्हा हे नेते पंचतारांकित हॉटेलमध्ये चिकन तंदुरी तोडत होते तेव्हा मराठवाड्यातला माझा एक शेतकरी बाप कर्जाला कंटाळून विषारी औषधाची बाटली तोडत होता. जेव्हा हे नेते सत्तेच्या खुर्चीसाठी 50-50 कोटीचे खोके मोजत होते तेव्हा माझ्या राज्यातील एक गर्भवती महिला रस्त्यावर ॲम्ब्युलन्स मिळत नाही म्हणून जीव सोडत होती. हा तमाशा नाही तर काय आहे? लोकशाहीच्या मंदिरात बसून हे लोक जेव्हा आपल्या मतांचा लिलाव करतात तेव्हा त्यांना त्या गरीब बापाच्या फाटलेल्या बनियानाची आणि आईच्या गहाण पडलेल्या मंगळसूत्राची आठवण येत नाही? नाही येत. कारण त्यांच्यासाठी राजकारण हा धंदा आहे आणि आपण फक्त कस्टमर. आणि या तमाशात सर्वात जास्त भरडलं जातंय ते कोण? तर तुम्ही आणि मी, भारताची तरुणाई. आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून डोळे फोडून घेतो, वर्षानुवर्ष लायब्ररीत चढतो आणि जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा पेपर फुटतो का? कारण शिक्षण व्यवस्थेचाही यांनी तमाशा करून टाकलाय. कंत्राटी भरती, लाचखोरी, वशिलेबाजी, नेत्यांची पोरं परदेशात शिकतात, मोठ्या गाड्यात फिरतात आणि माझ्या सामान्य घरातल्या पोराच्या हातात हे लोक धर्माचे झेंडे देतात आणि म्हणतात, जा दंगली करा. हा त्यांचा गेम आहे मित्रांनो. त्यांना माहिती आहे, जर तरुण शिकला, जर तरुण संविधानाचं पुस्तक वाचू लागला तर तो प्रश्न विचारेल आणि प्रश्न विचारणारा तरुण त्यांना नकोय. त्यांना फक्त जय जय करणारे भक्त हवे आहेत. पण थांबा, फक्त नेत्यांना शिव्या देऊन चालणार नाहीत. आपणही काही धुतल्या तांदळाचं नाही आहोत. जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा आपण काय करतो? जातीचा फॅक्टर बघतो की उमेदवाराची लायकी बघतो? जेव्हा मतदानाच्या आदल्या रात्री 500 रुपयाची नोट आणि दारूची बाटली वाटली जाते ना, तेव्हा आपला स्वाभिमान कुठे जातो?
जरा हिशोब करा. 500 रुपयाला आपलं मत आपण विकतो, म्हणजे रोजचा 27 पैशाला आपण आपला स्वाभिमान, आपलं शिक्षण, आरोग्य आणि भविष्य त्या नेत्याला विकतोय आणि मग अपेक्षा करतो की त्याने आपल्यासाठी काम करावं. ज्याने तुम्हाला विकत घेतलंय तो तुमची सेवा का करेल? तो आता राज्य करणार आणि तुम्ही गुलाम म्हणून जगणार. हा साधा हिशोब आपल्याला कधी कळणार आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना स्वतःच्या प्रकृतीची पर्वा केली नाही. रक्ताचं पाणी केलं, जेणेकरून या देशातल्या शेवटच्या माणसाला सन्मानानं जगता यावं. त्यांनी इशारा दिला होता, जर संविधान राबवणारी माणसं वाईट असतील तर ते कितीही चांगलं संविधान कुचकामीच ठरेल. आज दुर्दैवानं तेच घडतंय. संसद भवन नवीन बांधलंय, पण त्यात बसणारी नियती जुनी आणि किडलेलीच आहे. म्हणूनच आज या स्पर्धेच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या तरुणाईला आवाहन करतो, बंद करा हा तमाशा बघणं. आता फक्त प्रेक्षक बनून टाळ्या वाजवायच्या नाहीत. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपण जातीच्या पलीकडे जाऊन विकास आणि चारित्र्य बघून मतदान करणार नाही, तोपर्यंत हे वरून कीर्तन आणि आतून तमाशा असाच चालू राहील. येणारा काळ आपला आहे. जर भारताला खऱ्या अर्थानं विश्वगुरू बनवायचा असेल तर या राजकीय तमाशाचा पडदा आपल्यालाच फाडावा लागेल. संविधानाला मानणारा, शिक्षणावर बोलणारा आणि धर्मनिरपेक्ष कर्माला महत्त्व देणारा तरुण आपल्याला हवा आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकांचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे. स्पर्धकांना प्रेरित करण्यासाठी तुम्हाला तुमचे मत एक कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे. सोबतच या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे नेहमी आयोजन करत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमाचा भाग आहे. तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता. प्रबोधनच्या विविध उपक्रमाचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.